आणखी एक मोठी बातमी आहे। जनतेने मोदी शहांच्या अहंकाराचा गाडा रोखला असे चिमटे सामनातून काढण्यात आले आहे। तर काल जो काही निकाल लागलेला आहे लोकसभेचा त्याच्यावरून सामनामधून टीका करण्यात आली आहे। शिवसेना युबीटीचं मुखपत्र, सामनामधून लोकसभा निकालावर भाजपला हे चिमटे काढण्यात आले। सत्तेसाठी भ्रष्ट मार्ग स्वीकारला तर लोकांचा उद्रेक रस्त्यावर येईल असंही सामनात लिहिलंय। सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप नक्कीच पुढे आला, पण त्यांच्या एनडीएचे बहुमत हे टेकूवरचं आहे आणि ते टेकू ही डळमळीत आहे। देशाच्या जनतेनं अहंकारी मोदी आणि त्यांच्या अमित शहांना निरोप दिलाय, त्यांच्या अहंकाराचा गाडा रोखला। सत्ता टिकवण्यासाठी पुन्हा भ्रष्ट मार्गाचा फोडाफोडीचा मार्ग स्वीकारला तर लोकांचा उद्रेक रस्त्यावर येईल। देशातील लोकशाहीचा अफाट अपूर्व अलौकिक विजय झालाय असं सामनात लिहिलंय। तर देशाच्या जीवनातील हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे, तो तसाच राहील असंही पुढे सामनाच्या अग्रलेखात लिहिलंय। दरम्यान सामनाच्या अग्रलेखामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे आपण बघूयात। सामना शिवसेना युबीटीचं मुखपत्र आणि यात लिहिलंय, सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप नक्कीच पुढे आला, पण त्यांच्या एनडीएचे बहुमत हे टेकूवरचं आहे, ते टेकू ही डळमळीत आहे। देशाच्या जनतेनं अहंकारी मोदी आणि त्यांच्या अमित शहांना निरोप दिलाय, त्यांच्या अहंकाराचा गाडा रोखलाय। सत्ता टिकवण्यासाठी पुन्हा भ्रष्ट मार्गाचा फोडाफोडीचा मार्ग स्वीकारला तर लोकांचा उद्रेक रस्त्यावर येईल। देशातील लोकशाहीचा अफाट अपूर्व अलौकिक विजय झालाय असंही सामनाच्या या अग्रलेखामध्ये लिहिलेलं आहे। तर देशाच्या जीवनातील हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे, तो तसाच राहील असंही पुढे या अग्रलेखात लिहिलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।